मानवी मनाचे सामंजस्य म्हणजे काय? मानवी मन हे चेतनेच्या उत्कट अशा भावनेने प्रभावित झालेले असते. मानवी मनाची चिकित्सा केल्यानंतर मानवाला त्यातील योगिक रहस्य प्राप्त होत असतात. धारणा असेल, ध्यान असेल, समाधी असेल, तर या सर्व बाबी याच मानवी मनाच्या प्रतिमा आहेत. मानवी मन हे मानवाला जीवनाची एक दिशा, प्रगतशील दिशा प्राप्त करून देण्यास सक्षम आहे. मानवी मनाचे सविस्तर वर्णन केल्यास मानवी मन हे नाना प्रकारे, नाना तऱ्हेने आपल्याला वेगवेगळ्या भूमिका प्रकट करून देतात. मानवी मनाच्या संभावना, शक्त्या, त्यातील गुणधर्मे, त्यातील वैशिष्ट्ये ही प्रमाण शुद्ध आहेत. चित्त चिकित्सा, चित्त प्रणाली, चित्त चैतन्य, चित्त शाश्वतता या सर्व बाबी मानवी मनाच्याच मूलभूत धारणा होय. हे मानवी मन माणसाला तत्वतः आचरण शुद्ध करण्यास आणि आचरण युक्त करण्यास आपली भूमिका स्पष्ट करते. चिरंजीवी जीवन, चिरंजीवी संकल्प, चिरंजीवी उत्कटता या सर्व बाबी अमरत्वाशी निगडीत आहेत. हेच अमरत्व मानवी मनाच्या सापेक्षतेने युक्त आहे. सापेक्षता वादाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास मानवी मनाची चिकित्सा ही अवर्णनीय ठरते. चित्तयोग, ध्यानयोग, भक्तियोग, कर्मयोग या सर्व प्रकारच्या योगांमध्ये सर्वश्रेष्ठ असे मानवी मन ध्यान योगाला प्राधान्य देते. ध्यानयोग म्हणजेच ध्यानाची धारणा, ध्यानयोग म्हणजेच ध्यानाची चिकित्सा, ध्यानयोग म्हणजेच ध्यान तत्वाची उपासना, ध्यानयोग म्हणजेच ध्यान तत्व विषयक प्रत्येक गोष्टी संदर्भातील आचरण. याच प्रत्येक आचरणातून समाविष्ट असलेला चित्तयोग हा माणसाला शुद्ध बोधाचे संदर्भ प्राप्त करून देत असतो. बहुत जाहले चित्त निज बोधातली सत्य, बहुत जाहले चित्त निज बोधातली सत्य, वर्म शांतीपै उपासिक उपासिले गमनी, उपासिता दृश्यादृश्य ज्ञानेक तत्व मूळ बीज सत्य, प्राण वैराग्य सर्व कारण उपासिले गमनी, ज्ञानी यांचा देहू भाव प्राण प्रयाण सिद्ध तत्व, चर्या चरितेक मानव उपासिले गमनी. अर्थात चित्तयोग हा बोधयोगाचा पाया आहे. चित्तयोग हा सत्यत्वाचा पाया आहे. यात विराजित असलेले वर्म शांती व वर्म शांतीच्या प्रत्येक संभावना या उपासिक तत्वाशी निगडीत आहेत. याच उपासनेशी निगडीत असणारा मनुष्य हा दृश्यादृश्य स्वभावाचा असून मूळ ज्ञानाशी
तो एकनिष्ठ असतो. ज्याची प्रमाणता ही बीज सत्य असून प्रामाणिक वैराग्य हेच त्याचे सर्व कारण होय. अर्थात असा जो आहे, असा जो पुरुष आहे, असा जो व्यक्ती आहे, असे जे व्यक्तित्व आहे ते ज्ञानियांचेच प्रतीक असून त्याचा देहभाव हा सिद्धत्वाशी निगडीत असेल, त्याचा देहभाव हा सिद्धत्वाशी निगडीत असेल आणि चर्याचरितेक मानव हीच त्याची उपासना होय.